कार्यक्रम सुरू करण्याच्या पूर्वी मी अशी स्मारकाचे कार्यवाह यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर विश्वस्त समितीत कार्यरत असणाऱ्या सौ घोटबाई यांनाही विनंती करतो त्यांनी पुढे येऊन बसावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री कौस्तुभ गिरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करा. नमस्कार. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा. नाशिकमधील भगूर गावामध्ये एक महापुरुष जन्माला आला आणि मृत्यूवर विजय मिळवण्याचा पराक्रम ज्याने केला त्या सावरकरांचा मृत्युंजय दिन साजरा करण्याची सुवर्ण संधी. छत्रपती शिवराय महाकवी मृत्युंजय सावरकर त्यांनी निर्माण केलेला ध्वज या ठिकाणी अभिवादन करतो आणि उपस्थित मान्यवर सन्माननीय व्यासपीठ यांनी अभिवादन करतो आणि सुरुवात करतो. रामदासांच्या भाषेत सांगायचं झालं तर श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती अनुवादावे अल्पमती सलगी करतो. जे जे काही आठवावे तेथे तर या पूर्वीचे ठावे तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करून. त्याच्यामुळे सावरकरांविषयी बोलायला गेला तर कुठलाही माणूस सांगेल की सावरकर इवन एक असा लहान सातवीतला मुलगा जरी पकडला सावरकर मला माहिती आहे सागरा प्राणाप्रमाणे. आमच्यावर सावरकरांची जी संस्काराची शिकवण सागरा प्राणात दळवळला 7वी 9वी 12 ह्याच्या पुढे आमच्याकडे सागरास कधी गेलीच नाही. त्याच्यामुळे सातत्याने एक संभ्रम असतो तरुणांच्या मनात सावरकरांनी सागरास लिहिली ही एकच कविता लिहिली का तर नाही. सावरकरांनी अनेक कविता लिहिल्या. पण आज कुठेतरी शिक्षण मंडळ म्हणा किंवा जे शिक्षणाचे अभ्यासक्रम ठरवणारी जी मंडळ आहेत ते कुठेतरी दुर्लक्ष करतात सावरकरांच्या विशिष्ट कवितेकडे किंवा त्यांचा विश्वासच नसतो आम्ही जे शिक्षण देतोय ते योग्य देतोय का. 7वीच्या मुलाची बुद्धिमत्ता ही सागरास समजण्याची, 9वीच्या मुलाची बुद्धिमत्ता ही सागरास समजण्याची आणि 12वीच्या मुलाची बुद्धिमत्ता ही सागरास समजण्याची. त्यांना असं वाटतच नसावं कदाचित. मला असं वाटतं की आपण शिकवल्यानंतर मुलाच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते म्हणून ते सातत्याने सागरास होते. तर आज आपण सावरकरांविषयी बोलताना प्रामुख्याने 2 अंगाने विचार करणार आहोत की एक म्हणजे साहित्यिक सावरकर आणि दुसरे म्हणजे राजकारणी सावरकर. आणि दोन्ही अंग वेगळी. पण दुर्दैव हेच आहे की राजकीय मतामतांतर आणि मतभेदांचा कुठेतरी पडसाद साहित्यिक सावरकरांवर उमटले. परिणामी सावरकरांची जन्मठेप संपली पण त्यांच्या साहित्याची काही जन्मठेप संपायला तयार नाही. सावरकरांचं साहित्य म्हणाल तर 4 भागामध्ये विभागलेलं. मुळात सावरकर हे महाकवी दर्जाचे असं माडखोलकर म्हणतात. सावरकरांच्या साहित्याचे लहानपणापासूनच जर का आपण भाग बघितले तर त्यांनी प्रासंगिक कविता केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे बाजीप्रभूंचा पोवाडा, काही फुटके आहेत किंवा तानाजींचा पोवाडा आहे. हे सगळे पोवाडे प्रासंगिक स्वरूपाचे आहेत. काही आर्या लिहिल्या, काही साकी लिहिली. इथे त्यांनी वृत्त छंद यांचा अभ्यास व्यवस्थित केला. कारण हे लहान वय असतं हे वृत्त छंदांचा अभ्यास करण्याचं असतं. आपल्याला कविता जमते आहे का, कवी हा माझा छंद आहे का, कविता हा माझा छंद आहे का ह्याचा त्यांनी अभ्यास केला, कविता लिहिली आणि जमल्यावर पुढे जाऊन महाकवी बनले. सावरकरांचं हेच सर्वात मोठं आहे की सावरकरांची कविता ही निर्भीड आहे. पक्षपातपणा त्यांच्याकडे नाहीये. माझा धर्म चुकला तर मी चुकच आहे, समोरच्याचा चुकला तरी मी चुकच आहे, त्यांना आवडत नाही म्हणून मी लिहिणार नाही असं काही सावरकरांच्या कवितेत कुठे दिसून येत नाही. सुरुवातीचा कालखंड जर का आपण बाजूला सरला तर नंतरच्या कालखंडामध्ये येताना आपल्याला दिसतं की सावरकर सर्वात मोठी कविता लिहितात ते म्हणजे स्वतंत्रतेचं स्तोत्र. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुताम वंदे. अशा त्या सावरकरांच्या काव्याच्या ओळी फार सुंदर ओळी आहेत. बघताना आपल्याला वाटतं की हे काव्य संस्कृत प्रचूर आहे म्हणून, संस्कृत आहे म्हणजे कुठेतरी जाणार आहे म्हणून. आणि आहे नाकारता येणारच नाही. सावरकरांची काव्य संस्कृत प्रचूर आहे पण त्याच्यामध्ये उपजत गेयता आहे.
आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं सोपं जातं. नाहीतर पंडित कवींनी अनेकदा संस्कृत प्रचुर काव्य लिहिली, पण जो दोष पंडित कवींच्या काव्याला आहे तो दोष सावरकरांच्या काव्याला नाही. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी उपमा ज्या निवडल्या त्या जवळच्या होत्या, माणसाच्या जवळच्या होत्या. त्यांचं काव्य हे स्थितीला अनुरूप होतं. परिस्थितीला मूळ धरून त्यांनी काव्य केल्यामुळेच ही एक सुंदर कविता जन्माला आली. त्याच्यामध्ये सुंदरपणे सावरकर हे लिहितात की गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवते तूच जी विलसतसे लाली, तू सूर्याचे तेज उदतीचे गांभीर्य ही तुझी. अशा प्रकारची कविता करणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण एका जेव्हा कवी करतो तेव्हा एक जर का धागा पकडला तर त्याच धाग्याला तो धरून पुढे जात असतो. पण सावरकरांचा तसं दिसत नाही. सावरकरांच्या प्रतिका, त्याच्यातली रूपक ही सरळ फिरतात. अनेक कल्पनांना ते स्पर्श करून परत येतात, पण ते करताना कुठे मूळ धागा मात्र त्यांचं सुटत. हे सावरकरांचं यश आहे. त्याचप्रमाणे सावरकरांच्या काव्याचं अजून एक महत्वाचं पुढचा कालखंड आहे जो अंदमानातील कालखंड म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये सुद्धा एवढे मोठे कष्ट करताना सावरकरांना कुठेही अजिबात त्रास किती झाला, हालअपेष्टा किती भोगल्या, आपण या सर्वांचा आपण अभ्यास करतोच. कोणालाही उठवलं सांगितलं सावरकरांना अंदमानामध्ये शिक्षा काय झाली, कोणी उठून सांगितली अशी अशी शिक्षा होती. सोपा नव्हता 14 वर्षांचा वनवास तो अर्थातच. पण त्या ह्याच्यामध्ये सुद्धा एवढ्या कष्टानंतर तुरुंगात येणं आणि काव्य लिहिणं कुठेतरी मनस्ताप होत असणारच. पण स्वतःच्या या सगळ्या त्रासाला कंटाळलेल्या व्यक्ती जेव्हा अनादिमी अनंतमी अवध्यमी भरा मारिल रे कुजगती असा कवण जन्मला असं लिहितो ना, तेव्हा तो कुठेतरी स्थितप्रज्ञ वाटतो. अट्टहास करीत जई धर्मधारणी मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी अग्नी जाळी मजसीना खडग छेदितो भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो खुळा रिपू तयास्वये मृत्यूच्याच भीतीने भिवऊ मजसीये अनादिमी अनंतमी अवध्यमी भरा. कुठेतरी सावरकरांनी स्वतःच्या साहित्याविषयी लिहिलेलं नाही का? खरंच त्यांचं साहित्य आजच्या घडीला आहे. आजच्या घडीला जर का आपण बघू तर आज वयवर्ष 23-22 ह्या वयाची मुलं आणि त्यांच्या समोरची असणारी स्वप्न काय होती. आणि सावरकरांची कविता 23व्या-24व्या वर्षी काय सांगते, हे अधम रक्त रंजिते. हे 23-24 वर्षाची व्यक्ती लिहू शकते हा विचारच मनाला पटत नाही. मी स्वतः 24 वर्षाचा हा विचार माझ्या मनाला कधी आला नाही जोपर्यंत मी सावरकर चरित्राचा अभ्यास करतो. आज 23-24 वर्षाची तरुण पिढी रस्त्यावर फिरताना दिसते, पण त्यांना असा कार्यक्रम वाचल्यानंतर इथे यावंसं वाटत नाही. कुठेतरी संस्कारच बिघडलेले आहेत. पण सावरकरांचं सावरकर नाशिक मध्ये जन्माला आल्यानंतर बघू थोडेसे मोठे झाले, शिवाजी विद्यालयामध्ये शिकले, महाविद्यालयात जाऊन त्यांनी शिवरायांची आरती लिहिली. महाविद्यालयात जाऊन शिवाजी महाराजांची आरती लिहिली. महाविद्यालयात वय जाण्याचं वय ते काय आणि कविता काय. आजही आपल्याला सर्वांना ती आरती पाठ आहे, पण ती आरती एकदा वाचली ना की अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. अक्षरशः डोळ्यात पाणी. आणि मी साहित्यिक आहे किंवा सावरकर साहित्यिक होते का यासाठी तर कुठल्या पुराव्यांची गरज नाही. सावरकर स्वतः लिहून ठेवतात की हो मी जातीने नव्हे मी वृत्तीने कलावंत आहे, पण परिस्थिती तशी आहे की मला साहित्यिक राजकारणी व्हावं लागतं. राजकारण हा माझा पिंड नाहीये, मी खरा जातीचा कलावंत आहे, मी हाडाचा कलावंत आहे, पण परिस्थितीनुरूप मला बदलावं लागलं. मग साहित्यिक आणि राजकारणी यांचा संबंध काय? तर नीट विचार केला असता साहित्यिक आणि राजकारणी हे दोन्ही समाजाशीच निगडीत असतात. राजकारण हे समाजाला समोर ठेवूनच करायचं असतं आणि साहित्य हा तर समाजाचा आरसाच असतो. जसा समाज वागेल किंवा जसं वागायला पाहिजे समाजाने ते साहित्यिक त्या समाजामध्ये लिहून ठेवत असतो, त्या साहित्यामध्ये लिहून ठेवत असतो की समाजाने, मी अपेक्षा करतो की समाजाने असं वागलं पाहिजे.
आणि सावरकरांना अभिप्रेत असलेला समाज आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेला, पण दुर्दैवाने का होईना सावरकरांचं साहित्य आजच्या खरंच समाजाला खरंच गरजेचं आहे, पण ते पोचतच नाही. स्मारक मोठ्या प्रमाणावर पोचवायची सुविधा करताय, नाही असं नाही, पण शेवटी कसं आहे हो, देणारा देतोय पण घेणाऱ्याची वृत्ती पाहिजे ना, की ते त्याने घेतलं पाहिजे. पण असं होताना कुठे दिसत नाहीये. अर्थात हे सावरकरांचं त्यांच्या साहित्याचं दुर्दैव म्हणावं का आमचंच नशीब फुटकं म्हणावं, हा विचार करण्याचा होतो. कुठल्याही देशाच्या इतिहासात जे घडलं नाही ते आमच्या एका महाराष्ट्रात एका व्यक्तीने करून दाखवलं. हा मोठेपणा आम्ही कधी मान्यच करायला तयार नाही, कारण आमचे बिंदू कुठे दुसरीकडे भरकटले. दैवी देणगी, वाणीला दैवी देणगी असलेला हा माणूस आहे. बरं, सावरकरांच्या काव्यात त्याचा विचार आपण राजकारणामध्ये करूच, पण सावरकरांचं काव्य हे फक्त इथेच नाही थांबत. राष्ट्रभक्तीपर हा त्यांचा मुख्य मुद्दा आहेच. प्रत्येक कवितेमध्ये राष्ट्रभक्ती ठासून भरले. पण अत्यंत महत्वाचं म्हणजे संन्यस्त खड्गसारखी नाटकं लिहिली आहेत. म्हणजे फक्त आणि फक्त त्यांनी कविताच नाही केल्या. 10,552 इतकी ओवी संख्या सावरकरांच्या फक्त कवितेशीच भरते. एवढी कविता सावरकरांची विशाल विशाल म्हणण्यापेक्षा त्याला महासागरच म्हणावं लागेल. 10,552 ह्या फक्त ओवी लिहिणं, आणि त्या ओवी म्हणजे रला र टला ट सोडून नाही लिहिले. त्याच्यामध्ये वृत्त आहे, छंद आहे, गीत आहे. हे सगळे निकष कवितेच्या जर का एका साच्यामध्ये बसवायचे झाले तर ह्यासारखीच हाच कविता कोणासारखी असावी तर सावरकरांसारखी असावी. इतकं म्हणणं इतक्या सुंदर कविता करणं कठीण कठीण, पण सावरकरांनी ते केलं. बरं, हे करताना एक मनात विचार येतो की हे करायला माणसाला सहजासहजी बाबा 10,552 कविता लिहायच्या म्हणजे माणसाला एक झाड लागतं, गच्ची लागते, असं काय आहे नाही, सुचत नाही. आजकालचं काय कवी सुचत. सावरकरांना प्रचंड कष्ट केल्यानंतर सुद्धा अंदमानच्या भिंतीवर कविता लिहिल्या सुचल्या, कारण त्यांच्यातलं स्वत्व झालं. राष्ट्राविषयी प्रेम होतं आणि त्या राष्ट्रासाठी मला काहीतरी करायचं ही वृत्ती मनात होती, म्हणूनच या कविता स्फुरल्या. नुसतं राष्ट्र म्हणजे एक फक्त राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्य नका, हे माझं म्हणणं नाहीये. राष्ट्रामध्ये समाज येतो, समाजाने काय केलं पाहिजे, विज्ञाननिष्ठता सावरकरांनी सांगितली, याकडेच कोणीच बघत नाही. सर्रास एक हिंदुत्ववादी ठिपका म्हणून सावरकरांवर ठेवण्यात येतो आणि त्यांचं साहित्य नाकारण्यात येतं. पण सावरकरांचं हिंदुत्व काय हे कोणी समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला का? नॅशनल टीव्हीवर ज्या वेळेला वाहिन्यांवरती सावरकरांवर भाष्य करतात, कोणालाही उठून जर का विचारलं सावरकरांच्या हिंदुत्वाची व्याख्या सांग, कोणीही सांगू शकत नाही. मी इथे स्पर्धा लावायची आहे, कारण अभ्यासच नाहीये सावरकरांनी कोणतं काव्य लिहिलं हेच आज समाजाला माहिती. संन्यस्त खड्गसारखी नाटकं लिहिणं मजाक नाहीये. त्याच्यामध्ये जी कविता प्रसिद्ध संन्यस्त खड्ग मधलं, त्यांनी काय ओळी त्याच्या लक्षात येत नाहीये, पण प्रेम आणि विरह याचं जे म्हणजे प्रेमात जो प्रियकराचा विरह सहन करावा लागतो. शतजन्म शोधिताना त्याचं नाव, शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांचे दीपावली विझाल्या. प्रियकराची वाट बघणारी ती प्रेयसी आणि ते सगळं केवढा छान रम्य प्रसंग ठेवलाय त्यांनी. राष्ट्रभक्ती आणि ह्या भावनेचा काही संबंध आहे का? पण काव्य कसं चतुरस्र आहे बघा. नुसतं देशभक्ती, आक्रमकता नाहीये, कुठेतरी प्रेमाचा पण संबंध आहे. आणि त्या काव्यात सुद्धा ते प्रेम व्यक्त करतात, विविध प्रतीकांना, विविध रूपकांना ते घेतात. हा कवी म्हणून त्यांचा मोठेपणा. पण हा आज आमच्या समोर येत नाही, तो आला पाहिजे, जेणेकरून साहित्याची जी चळवळ आहे महाराष्ट्रातली ती कुठेतरी जोम धरेल पुन्हा एकदा, जी थंडावली, जी कुठेतरी थंडावलेली वाटते. आता एक तर विशिष्ट समाजाला धरून सामाजिक साहित्य निर्माण व्हायला, ज्या साहित्याचा चतुरस्र होता, आज साहित्याचा अभ्यास करताना सातत्याने ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, शहरी साहित्य, आणि ह्याच्यामध्ये सगळा जो गाभा आहे ना शेवटी ग्रामीणच आहे. तसं बघायला गेलं अन्याय, आसूड ह्याच्या पलीकडे काही नाहीच आहे. साहित्य असं नकारात्मक का होतं, सकारात्मक का होऊ शकत नाही?
साहित्यामधून माणसाने काय घ्यावं, तुम्ही नकारात्मक विचार घेणार आहात का? कारण साहित्य कुठेतरी मनावरती आपल्या एक ठसा उमटवत असतं. सावरकरांची अनादिमी अनंतमी अवध्यमी मला वाचल्यानंतर जर का एखादा माणूस नकारात्मक चिंतनात असेल ना, तर तो सकारात्मक झालाच पाहिजे. ही साहित्याची ताकद आहे, ही साहित्याची ताकद आहे. अनेक स्फुटकाव्य लिहिली, त्याचप्रमाणे कमलासारखं अंदमानामध्ये लिहिलेलं महाकाव्य, दीर्घकाव्य, त्याच्यानंतर त्यांनी महासागर नावाचं काव्य लिहिलं. अशी असंख्य काव्य त्यांनी लिहिली. आणि हे साहित्यिक म्हणून महत्वाचं आहे की विविध विषयांना स्पर्श करण्याची ताकद त्यांना महाकवी बनवून जाते. सावरकरांच्या बाबतीत जर का म्हणजे मी ज्यावेळेला समीक्षा केली त्यावेळेला काही दोष आढळले का, तर हो, सावरकरांच्या काव्यामध्ये, आता सावरकरांविषयी बोलताना आपण स्पष्ट असलंच पाहिजे, कारण सावरकर स्वतः स्पष्ट वक्ते होते. दोष आढळले, मान्य आहे, पण त्यांनी त्या दोष आहेत म्हणून रडत नाही बसले. त्या दोषांना त्यांनी त्याच्यावरती काम केलं आणि ते सुधारले. आणि त्यापैकी मी मगाशीच म्हटलं की जो दोष आहे प्रामाणिकपणाने सांगायचा झाला तर साहित्य हे समाजाच्या भाषेत पाहिजे असं अनेक साहित्यिक सांगतात. कारण जर का समाजाच्या भाषेत असेल तर समाज वाचून शहाणा होणार. उदाहरण जर का घ्यायचं झालं तर ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका का लिहिली? अर्थातच भगवद्गीता शाण्यांना कळत नव्हती, म्हणजे तत्कालीन जे कोणी हुशार शाणे होते त्यांना कळत नव्हती, म्हणून त्यांच्या भाषेमध्ये म्हणून ती त्यांनी भावार्थ दीपिका लिहिली. लोकांना कळली, मग लोक तर शिवागात झाली. सावरकरांच्या काव्याचा विचार करताना कुठेतरी संस्कृत प्रचुरता हा दोष आढळतो. आणि अजून एक दोष आढळतो, तो म्हणजे अनेक छोटी छोटी उदाहरणं त्यांनी जी घेतली आणि त्याचा सरळ संबंध राष्ट्रभक्तीशी जोडले. राष्ट्रभक्ती हे तेज आहे, सूर्य आहे, त्याच्याकडे आपण उघड्या डोळ्यांनी पाहायचं धाडस करतोय आणि त्याच्यावर आपल्या डोळे छोटे आहेत, त्या डोळ्यांना त्रास होणारच आहे. डोळे म्हणजे ती छोटी प्रतीक समजू, आपण उपमा समजू, त्याच्यामुळे त्या कुठेतरी प्रतीकांवर अन्याय होतो असं वाटत असताना सावरकरांचं काव्य समोर येत आहे, ज्या काव्यात ती काव्य प्रतिभा समोर येते आणि अरे वाटतं क्या बात, असं सहज ओळ निघून जातात. वाचनाला गेलात तर जो मी म्हणजे समितीकडे स्मारकाकडे तो देणारच आहे माझा, मी जो समीक्षा ग्रंथ आहे तो देणार आहे काही दिवसात, आपण वाचू शकता. त्याच्यामध्ये मी सविस्तर केलंय, वेळाभावी मी सगळंच नाही सांगत आहे कारण आपल्याला अजून पुढे राजकीय आणि सावरकरांच्या आक्षेपांवरचंही खंडन करायचं आहे. पण सावरकरांच्या साहित्याचं हेच महत्व आहे की ते चतुरस्त्र आहे. एकाच मुद्द्यावर त्यांनी नाही भांडत बसले. सावरकरांचं अजून एक म्हणजे विज्ञाननिष्ठ. गाय एक उपयुक्त पशु, मध्यंतरी या समाजामध्ये वाद चालू होते, अनेक संरक्षक, स्वयंघोषित संरक्षक समोर आले होते. सावरकर त्यावर स्पष्टपणे लिहितात की जोपर्यंत मनुष्य या माया विश्वामध्ये अस्तित्वात आहे तोपर्यंत गायी सारख्या प्राण्याला देव मानण्याची चूक त्याने करू नये, कारण तुमचा दर्जा खालावतो. गाढवाला गायीला देव मानायचे तर मानून दे, कारण गाढवापेक्षा गाय श्रेष्ठ आहे, पण मनुष्याने गायीला देव मानण्याचा गाढवपणा करू नका, असं सावरकर स्पष्टपणे सांगतात. गाय उपयुक्त पशु आहे. आमचा देश कृषी प्रधान आहे. कृषी प्रधान देशामुळे शेतीसाठी आम्हाला गाय बैल उपयुक्त आहे, म्हणून आम्ही त्याचा सांभाळ करावा इतपत ठीक आहे. पण कुठल्या तरी पोथीत सांगितलंय म्हणून धर्म सांगतो म्हणून गायीचं संरक्षण करा, याच्यावरती मी विश्वास ठेवायला तयार नाही असं सावरकर सांगतो. कारण पोथी पुराणाच्या बाहेरचा धर्म त्यांना अपेक्षित होता. पोथी पुराणांच्या बाहेरचा धर्म त्यांना अपेक्षित होता असं सावरकर लिहिलं. हे विज्ञाननिष्ठ. आणि सावरकर नुसतं विज्ञाननिष्ठ लिहत नाही, साहित्यिक म्हणून ते आचरणातही आणतात. त्यांचं मृत्यूपत्र वाचलं तर कळेल, पुराण काळात चालत आल्याप्रमाणे माझं शव कोणी खांद्यावरून वाहून नेऊ नये, ते ॲम्ब्युलन्स मधून न्यावं, विद्युत दाहिनीवरच माझं दहन करावं, पिंडदान आदी क्रियादी करू नये, सुतक वगैरे असली काही गोष्टी करू नये, हरताळ दुकानं बंद ठेवू नयेत कारण लोकांना त्रास होतो. हे माणूस मृत्यूपत्रात लिहून ठेवतो. आमची मृत्यूपत्र जनरल म्हणजे इस्टेटीची वाटली, ह्या मुलाला तितका टक्का, त्या मुलाला तितका टक्का, हा माझा आवडीचा 50%. सावरकर
हे सावरकरांचं कामच आहे. कारण तो ह्या समाजात राहायला हे आमचं भाग्य आहे, तसं तर या समाजाच्या बाहेरचीच व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे त्यांच्या साहित्याचा अभ्यास करताना आपल्याला आधी आपल्या डोक्यावरचे रंग पुसावे लागतात, नाही तर सावरकरांवर आक्षेप होतात हा हिंदू धर्म म्हणतात आणि हिंदू धर्माच्या विरोधातच बरंचसं लिहिलंय. जी माझ्या धर्मात चूक आहे ती चूकच आहे, जी समोरच्याच्या धर्मात चूक आहे तीही चूक आहे. माझं काम आहे ती समोर आणणं आणि तुमचं काम आहे ती सुधारणं. साहित्यिकाची हीच भूमिका असते. विशिष्ट रंग डोक्यात ठेवून साहित्य नाही लिहायचे. मला अपेक्षित रंग तुम्हाला समजत असतीलच. विशिष्ट रंग डोक्यात ठेवून साहित्य नसतं लिहायचं. साहित्य हे स्वतःशी प्रामाणिक राहून लिहिलं गेलं पाहिजे. जे समोर दिसतंय, जे मला चूक वाटतंय ते मी लिहिणार. आणि अशा एका ध्येयासाठीतून सावरकरांसारख्या महासाहित्यिकाचा जन्म होतो. हा झाला साहित्यकार म्हणजे अर्थात माझा पूर्वरंग. कीर्तनाची पार्श्वभूमी असल्यामुळे पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग करण्याची सवय आहे मला. हा झाला पूर्वरंग. आता बोलूया आपण उत्तररंग. ते म्हणजे राजकारणी सावरकर. आता ह्याच्यामध्ये मीच थोडा संभ्रमात आहे की सावरकरांना राजकारणी म्हणावं का समाजसुधारक. कारण तसं त्यांना फार राजकारण करण्याची संधी मिळालीच नाही. बराचसा कालखंड हा देशासाठी अंदमानातच काढल्यामुळे आणि नंतरचा कालखंड हा रत्नागिरीतच काढल्यामुळे पण राजकारण करणार नाही अशा प्रकारच्या काही अटी असल्यामुळे राजकारणी म्हणावं. कारण राजकारणाचा मुख्य पैलू आहे मुत्सद्दीपणा. आणि सावरकरांनी इतका मुत्सद्दी माणूस गेल्या काही शतकांमध्ये क्वचितच भारतात आढळून येतो. जो अचूक भवितव्य वर्तवतो की ह्याचा परिणाम हा होईल, याला मुत्सद्दी म्हणतात. हे केल्याने हे होईल, याला मुत्सद्दी डावपेच म्हणतात. त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारण डोळ्यासमोर असावं लागतं. सावरकरांच्या राजकारणाचा जर का अभ्यास करायचा झाला, राजकीय पार्श्वभूमीचा अभ्यास करायचा झाला तर आपल्याला सुरुवात करावी लागते ती सावरकरांच्या बाल्यावस्थेत. सावरकरांचा नाशिकला जन्म झाल्यानंतरचा कालखंड जर का आपण बघितला तर सगळ्या ठिकाणी अन्याय आहे, अत्याचार आहे. कुठे प्रकाश दिसत नाही. अपेक्षा प्रकाशाची आहे पण समोर अंधार दिसतोय. गांजलेले आहेत सगळेच जण आणि क्रांतिकारक कुठेतरी काम करतायत पण ते फासावर चढतायत. चाफेकरांना फाशी झाल्या 8 वर्षाचे सावरकर समोर आई भगवती पुढे प्रतिज्ञा करतात की मी ह्या देशासाठी मारिता मरेतोवर तो सशस्त्र क्रांतीचा केतू आहे. सोपं आहे. प्रतिज्ञा करायला काहीही कठीण नाही. कठीण ते आहे त्यानुसार आयुष्यभर वाग. आणि सावरकर इथे यासाठी मोठे ठरतात कारण शेवटपर्यंत ते आपल्या प्रतिज्ञेवर ठाम राहील. आम्ही किती जणांना दिवसभरात कोणते शब्द देतो, किती प्रतिज्ञा करतो. जनरली तर खूपच करतात. मी उद्या सकाळी चालायला जाईल, जातच नाही. सावरकरांचं ते एक महत्वाचं आहे की 8व्या वर्षी केलेल्या प्रतिज्ञा, 8व्या वर्षी म्हणजे वय लक्षात घ्या. आपण 8 वर्षाचे असताना काय करतो या गोष्टी स्वतःशी रिलेट करून बघायच्या, स्वतःला जोडून बघायच्या की मी 8 वर्षाचा असताना काय करत होतो आणि सावरकरांनी 8व्या वर्षी जी प्रतिज्ञा केली ती आयुष्यभर कसे हे अत्यंत महत्वाचं आहे. 8व्या वर्षी प्रतिज्ञा केली. शिवाजी महाविद्यालयात शिकले, पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेले, मित्र मेळा नावाची संघटना स्थापन केली. अनेक आंतरराष्ट्रीय जे समाजसुधारक होते त्यांची चरित्र वाचली, गावली आणि पुढील शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले. इकडची शिष्यवृत्ती त्याला मिळाली. शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन लंडनला गेले. जोसेफ मॅझिनीचा प्रभाव होता. जोसेफ मॅझिनीचं चरित्र वाचलं. यंग इटलीच्या पार्श्वभूमीवर अभिनव भारती संघटना स्थापन केली आणि क्रांतिकार्याची सुरुवात केलेली आपल्याला दिसून. महत्वाचा भाग हा आहे की जोसेफ मॅझिनीचं चरित्र त्यांनी मराठीमध्ये लिहिलं होतं. त्याचं
भाषांतर केलं आणि त्याला स्वतःची एक अशी म्हणून प्रस्तावना जोडली. त्या काळातल्या प्रत्येक क्रांतिकारी तरुणाला ती मुखगत होती. आज प्रत्येकाने एक वही जरी दिली आणि म्हटलं तू लिही बघूया बाहेर 4 जण किती वाजता आले, आपल्याच घरचे वाचतील की नाही प्रश्न शिकतात. पण त्या काळातल्या क्रांतिकार्याला पुरेल असं काहीतरी लिहिणं केवढं मोठं झालं. ते पण ब्रिटिशांच्या देशात जाऊन त्यांच्याच विरोधात लिहिणं हे त्याच्यापेक्षा वरचं धाडस आहे. पण सावरकर हे करतात. सावरकर हे करतात हे त्यांचं खरंच कौतुक आहे. पण हे कौतुक त्यांच्या वाटेला येत नाही. हे कौतुक त्यांच्या वाटेला आलं नाही. त्याची कारणं काही असो ती नंतर आपण बघूच. पण ते कौतुक खरंच झालं पाहिजे. आपण करूच ते याविषयी वाद. पुढे अनेक सशस्त्र क्रांतिकारक घडवले. मदनलाल धिंगरा, कान्हेरे हे सगळे यांचे शिष्य. कोणी बंदुकीने गोळी घातली, कोणी बाबाराव सावरकरांना शिक्षेसाठी सहाय्य करणाऱ्या अधिकाऱ्याला यमसदनी झाडलं. पण ह्याचा कुठेतरी सुगावा ब्रिटिश सरकारला लागलाच. ब्राउनिंग पिस्तूल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात बॉम्ब कसे तयार होतात याचं तंत्र भारतात सावरकरांनीच पाठवलं आणि पिस्तूल जी ब्राउनिंग पिस्तूल होती ती पाठवली आणि त्यानेच हे सगळे पराक्रम घडले. हे ब्रिटिश सरकारला जेव्हा कळलं त्यावेळेला ब्रिटिश सरकारने सावरकरांना मुंबईत म्हणजे भारतात आणण्याचा प्रयत्न केला. मार्शल इथे उडी मारली. फ्रान्सचा किनारा गाठला का. आता 2 देशांमध्ये जेव्हा कैदी हस्तांतरण होतात त्यावेळेला काय मुद्दा असू शकतो, त्यावेळेच्या नियमक अटी हे का कळलं. कारण बॅरिस्टर सनद मिळाली नाही, ती दिली नाही का. कारण अट सामान्य होती, माझ्याशी म्हणजे ब्रिटिश सरकारशी तुम्ही एकनिष्ठ राहाल हीच एक अट होती. सावरकर तेच म्हणतात तुमच्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी मी पदवी घेतलेलीच नाही. तुम्ही फार फार तर सनद नाकाराल मला, माझं ज्ञान नाही तुम्ही माझ्याकडनं परत घेऊ शकता, तुमचा अधिकार नाहीये. किंवा अधिकार असेल तरी तुम्ही ते घेऊ नाही शकत. ह्याला म्हणतात वकिलीपण. कैदी हस्तांतरण करताना जे काही अटी आहेत त्या डोक्यात असल्यामुळे मॉर्सिलिसच्या बंदरात उडी मारली, फ्रान्सचा किनारा गाठला. पण ब्रिटिशांनी आपली हातचलाखी केली, त्यांना परत आणलं आणि 50 वर्षाची 2 काळ्या पाण्याच्या शिक्षा ठोठावल्या, ज्या आज आंतरराष्ट्रीय इतिहासामध्ये कुठल्याही क्रांतिकारकाला ठोठवल्याचा उल्लेखही सापडत नाही. आणि सावरकर स्थितप्रज्ञ इथे ठरतात की सावरकर सांगतात जजला, न्यायाधीशांना, सावरकर सांगतात की तुम्हाला खात्री आहे का की 50 वर्ष तुमचं साम्राज्य भारतावर राहील. अरे तुमचं साम्राज्यच राहत नाही तर माझी शिक्षा कुठे राहते. आणि जे मी मगाशी म्हटलं की सावरकरांच्या वाणीला देवी आशीर्वाद आहे, तो हाच आहे की हे सत्य ठरले आणि 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना सहन करावी लागली नाही. कारण 50 वर्षामुळे त्यांचं साम्राज्यच राहिलं नाही. पण सावरकरांना एक आक्षेप असतो, त्या आक्षेपाचं खंडन मी इथेच करतो की सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली आणि तुरुंगातून बाहेर. कुठल्याही तुम्ही चर्चासत्रामध्ये भाग घ्या, हाच आक्षेप सावरकरांवर केला जातो की सावरकरांनी माफी मागितली. माफी तर छत्रपतींनीही मागितली. सलोख्याची पत्र तर छत्रपतींनीही दिली होती. अटी आणि शर्तींचा स्वीकार तर छत्रपतींनीही केला होता. मग छत्रपतींना पण काय संबंध. त्यांनी केलं तर ते मुत्सद्दी डावपेच आणि सावरकरांनी केला तर तो वित्रेपणा. कोणत्या न्यायतत्वाची तुम्ही चर्चा करता, हा प्रश्न आपण कधीतरी समोरच्याला विचारला पाहिजे. पण आपण हा विचारत नाही, कारण सावरकरांच्या मनोवृत्तीचा ज्याच्यातून दर्शन घडतं त्या साहित्याचा आमचा अभ्यास नसतो. सावरकरांचं सरळ सोपं साधं तत्व होतं, अंदमानामध्ये राहून मला देशाची सेवा करता येईलच, जी करता येईल ती करता येईल, पण ती मला अपेक्षित आहे तितकी नाही करता येईल. मी जर का अंदमानातून सुटलो आणि माझ्या भारतात परत गेलो तर जी देशाची सेवा करेन त्याच्यामध्ये देशाचं काहीतरी भलं आहे, मग त्यासाठी माफक अटी का होईल मी स्वीकारेन. पण हे करताना मी कुठेही देशद्रोह करणार नाही, हे सावरकरांनी मनाशी ठाम केलं होतं. त्या माफक अटींचा त्यांनी स्वीकार केला. म्हणजे तुम्हाला राजकारणात सक्रिय सहभाग घेता येणार नाही, तुम्हाला
क्रांतिकारी काम करता येणार. सावरकर इकडे आलेले सेक्युलर जेलमधून 4 वर्ष इकडेही तुरुंगात त्यांना ठेवल्यानंतर रत्नागिरीमध्ये कुठेही जिल्हा सोडता येणार नाही या एका अटीवर ठेवण्यात आलं. फक्त एकदाच सावरकर रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर गेले, ते म्हणजे जेव्हा रत्नागिरीमध्ये प्लेगची साथ पसरली होती त्यावेळेला नाशिकमध्ये त्यांना नेण्यात आलं, स्थलांतरित करण्यात आलं. प्लेगची साथ पसरल्यावर परत रत्नागिरीमध्ये. पण ह्या कालखंडामध्ये सावरकरांनी कोणतेही क्रांतिकारी केलं नाही. योग्य विधान. सावरकरांनी स्वतःवरून हातात तलवारी आणि पिस्तुला घेतल्या नसतील, पण जी डोकी निर्माण केली ना त्याने आझाद हिंद फौज उभी राहिली. सावरकर सुभाषबाबूंना विचारतात, जेव्हा सुभाषबाबू भेटायला गेले होते, जेव्हा जिना म्हणाले की हिंदूंविषयी बोलण्यासाठी आम्हाला जर का सावरकर आले तर योग्य चर्चा होईल, कारण काँग्रेसचे अपॉइंटेड अध्यक्ष नेहरू, पण गांधीजी चर्चेला जात आणि जिना हा माणूस अतिशय व्यवहारिक, मी बोलणार नाही गांधीजी, स्पष्ट माणूस. त्याला सावं सांगितलं की मुसलमानांकडून मुस्लिम लीग आहे, हिंदूंकडून हिंदू महासभेचे सावरकर घेऊन मी चर्चा करायला तयार आहे. सुभाषबाबू तिकडे आले. सावरकर पहिलं सुभाषबाबूंना विचारतात, सुभाष जर का हा चर्चेचा प्रयत्न फसला तर दुसरा प्रयत्न तुझ्याकडे काय? सुभाषबाबू म्हणाले, बघू आपण आंदोलन करू. सावरकर ते म्हणतात त्याच वेळेला की अरे आज इटली, जर्मनी, जपान हे भारतासाठी सहाय्य करायला उभे आहे, तर तू तिकडे जा. रासबिहारी बोस संघटन बांधून बसले, तिकडे तुला जायची गरज आहे? कसल्या चर्चा करत बसतो? स्वातंत्र्य मागायची गोष्ट नाहीये, शस्त्रबळाने स्वातंत्र्य घेता येतं. सैनिकांच्या जीवावरच स्वातंत्र्य घेतलं जाऊ शकतं, त्याचं काही मागून मिळत नसतं. आणि सुभाषबाबू चर्चेला गेलेच नाही. पण त्याच्या आधीची गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की माणसाने राजकारण करताना किती सावध असावं. सावरकर सुभाषबाबूंना सांगतात की जिन्नांना सांगा आम्ही तुमच्याकडे येणार नाही, गरज जशी तुम्हाला आहे ना तशी ती आम्हाला येईल, मग आम्ही तुमच्याकडे कशाला यावं आणि तुम्ही आमच्याकडे कशाला यावं? आपण मध्येच कुठेतरी भेटू. म्हणजे उद्या असंही व्हायला नको की हिंदू मुस्लिमांकडे गेले, असा कुठे अपप्रचार व्हायला नको. विषय धर्मांधतेचा किंवा धर्माचा नाहीये, विषय असलेला राजकारणातल्या सावधपणाचा. पुढील भविष्यात काय ह्याचा अपप्रचार होऊ शकतो हे जो आधी ओळखतो ना त्याला काळाच्या पुढे असणं म्हणतात. आणि सावरकर हा काळाच्या पुढे असणारा माणूस, कारण ते तेवढा विचार करू शकत होते, दूरदृष्टी त्यांच्याकडे होती जी साधारणतः अनेकांकडे नव्हती. अनेक भाकीतं त्यांनी वर्तवली, अनेक त्यांनी वक्तव्य केली, पण त्या वेळेला त्याचा अर्थ नाही समजला. अर्थ समजला आणि गांभीर्य समजलं, ती गोष्ट घडून गेल्यावर हे आमचं दुर्दैव आहे. मी जे म्हटलं की सावरकर आम्हाला समजले नाही, त्याच्यामध्ये माझी खंत ही की आम्ही त्यांनी जे जे आम्हाला सांगितलं त्याच्याकडे आम्ही कानाडोळाच करत आलो. आम्ही म्हणजे तत्कालीन सरकारने म्हणा किंवा समाजाने म्हणा, शेवटी सरकार हे समाजाचंच नेतृत्व करत असतो, पण कुठेतरी एखाद्या हिंदुत्वाचा मुद्दा त्यांच्या डोक्यावर ठेवायचा आणि सातत्याने कानाडोळा करत राहायचा. सावरकरांनी त्यावेळी सांगितलं होतं छोडो भारतचा परिणाम तोडो भारत होईल. झाला. अपयश ह्याला म्हणावं, स्वातंत्र्य मिळालं हे फार मोठं नाही झालं, ते मिळणारच होतं, आम्ही घेणारच होतो. पण अपयश ह्याला म्हणायचं असतं की तुम्हाला संभाव्य धोके सांगून सुद्धा ते धोके टाळता येत नाही. यापेक्षा मोठं दुसरं अपयश असंच घडू शकतं. हा विचार आज अंदमानामध्ये असताना बॅरी यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला इथे बघताना, म्हणजे तुमच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीला इथे बघताना मला त्रास होतोय. सावरकर म्हणाले होते मान्य त्रास होतोय, पण मी जेव्हा सुटेन तेव्हा तुम्ही जिवंत नसाल. ही गोष्ट बॅरीने त्यांच्या डायरीत लिहून ठेवली आणि खरंच ते जिवंत नव्हते. हा जो दैवी देणगी आहे त्यांच्या वाणीला, हे अत्यंत महत्वाचे आहे. सावरकरांचं राजकारण हेच आहे की नंतरच्या काळामध्ये त्यांनी समाजकारण केलं. राजकारणापेक्षा मी म्हणेन की समाजकारण केलं. त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला आणि हिंदू धर्माचा अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हिंदू धर्म हा एक नाही, अनेक तुकड्या 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 आणि त्या तुकड्यांचं नाव आहे जात.
म्हणून जाती निर्मूलनावर त्यांचं कार्य आहे आणि त्याच्यावरही त्यांची काव्य. सुतक युगांचे पिठले अशी नावाची एक त्यांची कविता आहे सावरकरांची. वर्षानुवर्ष ज्यांना जातीच्या पाय बेड्यांमध्ये अडकून ठेवलं होतं त्यांच्यासाठी मंदिरं उघडी केली, पतित पावन मंदिर बांधलं, सहभोजन घेतली, त्याचा तर अख्खा धुरळा जुळवून दिला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या ह्या कर्तव्याचं, ह्या कर्तृत्वाचं त्यांनी अत्यंत म्हणजे चांगल्या शब्दामध्ये त्यांनी कौतुक केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकामध्ये संबंध त्यांचा फारसा आला नाही, पण जाती निर्मूलनाचे जे कार्य केलं ते मात्र त्यांना सर्वात अभिप्रेत असणारं कार्य होतं. हे समाज सुधारण्याचं कार्य नाही का? जो जाती निर्मूलनासाठी काम करू शकतो तो धर्मांध होईल का? हा विचार आज ते राष्ट्रीय चॅनलवर ओरडणारे नाही विचारत केला. कारण महात्मा गांधींचा साहित्याचा अभ्यास नाही. गाय उपयुक्त पशु वाचतो पण जाती निर्मूलनाविषयी ते विचार त्यांचे वाचत नाही. हिंदू धर्माला एकत्र येण्याची गरज आहे, हिंदू धर्माला एकसंघटित होऊन लढण्याची गरज आहे. त्याच्यावर कोणी काम करताना दिसत नाही, कोणी काही करत नाही. भट भिक्षुकांवरती त्यांनी हे केलं. पोथी पुराणांमध्ये धर्म सांगू नका, खरा धर्म मी सांगतो. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. उगाच हिंदू हिंदू करून बोमा मारायच्या. हिंदूंसाठी काय करायचे? त्यागावरच तुमची राजमहालाची विभव मंदिरे उभी राहतात. तुमची संपत्ती किती ते महत्वाचं नाही, राष्ट्रासाठी आजच्या घडीला तुम्ही त्याग किती करू शकता यावर तुमची राष्ट्रभक्ती सिद्ध होऊ शकते. हेच सावरकर पहिल्यापासून सांगतात. आणि त्याच्यासाठी त्यांनी पुरस्कार केला शस्त्रबळाचा. शस्त्रबळ त्यांनी अत्यंत महत्वाचं म्हटलं. आणि म्हणून सावरकर दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यावेळेला हिटलरचा आपल्याला पाठिंबा मिळाला पाहिजे असं त्यांनी अंदमानातून पत्र लिहून पाठवलं की तुम्ही हिटलरला पाठिंबा द्या. विश्व वाळिंबेच्या पुस्तकांमध्ये एक कथा आहे की हिटलरला सांगितलं हिटलरला पाठिंबा द्या, पण नंतर सावरकरांना अंदमानामध्ये कळतं की इराणचा शहा हिटलरला मदत करतोय. सावरकरांनी परत पत्र लिहून सरकारला सांगितलं ब्रिटिशांना पाठिंबा द्या. सावरकर फिरले काय शब्दावर? बरोबर बघायचं गेलं तर सावरकरांनी शब्द मागे घेतले, स्पष्ट दिसत आहे. पण जर का राष्ट्राचं उज्ज्वल होणार असेल तर मी माझे शब्द घ्यायला मागे तयार आहे, हा मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे होता. मी सांगतोय म्हणून तुम्ही हे करा असलं प्रकरण ते नव्हतं. त्यावेळेला मला वाटलं ती परिस्थिती तशी होती, आता वाटतं ही परिस्थिती अशी आहे, हे करा, माझं काम सुचवण्याचं. का करा? त्याच्या मागची भूमिका काय त्यांची? इराणच्या शहाने हिटलरला मदत केल्यानंतर इराणचा शहा भारतात येईल आणि त्यावेळेला भारतातील मुस्लिम हे इस्लामच्या नियमाप्रमाणे मुसलमानाविरुद्ध लढणार नाही. या एकाच नियमाने इराण बरोबरच्या शहा बरोबर उभे राहिले तर हिंदूंची संख्या अपुरी पडेल आणि परत राष्ट्र विभागलं जाईल. हे नको पाप, म्हणून ब्रिटिशांना मदत करा. पण हे करताना त्यांनी तरुणांना एक संदेश दिला. नंतरच्या कालखंडातला संदेश आहे की आम्हाला बंदुका चोरून मिळवाव्या लागतात. आणि आज दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशाला सैन्याची आवश्यकता असल्यामुळे ते तुमच्या हाती बंदुका देते. ते आधी हातात तर घ्या, मग बघू तोंडे कोणाकडे वळवायची. ती आपल्याकडची वृत्ती, तोंडे कोणाकडे वळवायची हे कापूनच टाकायचं. त्या आधी हातात तर घ्या पूर्ण. सावरकरांनी सांगितलं की ब्रिटिशांच्या सैन्यात सामील व्हा म्हणून. पुढच्या वाक्याचं काय ते महत्वाचं आहे. ते वाक्य कोण सांग? वृत्ती का? हिंदुत्वाविषयी इतकी कुठेतरी मनामध्ये ना किलमिशा जमा करून ठेवले यांनी की ती आता ह्यांच्याच डोक्यातून सुटली जात नाही. पण सावरकर स्पष्टपणे लिहितात मात्र की जर का उद्या यथावकाश उद्या या काँग्रेसच्या राजकारण्यांना समजायला लागलं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा सत्तेत बसता येतं तर हे कोटावर जानवं घालून सुद्धा मतं मागायला कमी करणार नाही. सावरकरांच्या वाणीला देवी देणी आहे, पुढचं आपण जाणताच.
अशा सावरकरांनी जाता जाता अजून एक जाता जाता म्हणजे त्यांच्या अखेरच्या नावामध्ये एक असंच भाकीत अत्यंत महत्वाचं ते भाकीत आहे की महाराष्ट्र हा भारताचा खडगहस्त झाला आणि आमची सिंधू, आम्ही सकाळी उठतो म्हणतो गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी च नर्मदा, पण आज कुठेतरी मनाला वेदना आहे की सिंधू आमच्यात नाहीये. अखंड भारत नसल्यामुळे ती सिंधू आमच्यात नाहीये, पण सावरकरांना विश्वास आहे आमचे सैनिक ती सिंधू परत आणल्यापासून राहणार नाही. आमचे सैनिक ती सिंधू परत आणतील आणि यामध्ये जर का सर्वात मोलाची भूमिका कोण बजावणार असेल तर तो महाराष्ट्र असेल. आजपर्यंत सावरकरांचा इतिहास काढून बघा, त्यांच्या वाणीला कधीही देवाने खोटं ठरवलं नाही, आजही खोटं ठरवणार नाही. एकदा परत हा अखंड भारत झाल्यापासून राहणार मी ते शब्द ठेवतो. फक्त तयारी आपण करण्याची गरज आहे. सावरकरांच्या चरित्राचा, त्यांच्या वृत्तीचा अभ्यास करून आपण त्याप्रमाणे करायची गरज आहे, त्याप्रमाणे ठोस पावलं उचलायची गरज आहे. तरुणांना त्याप्रमाणे सांगायची गरज आहे, कारण तरुणच देशाचं भवितव्य असतात. हे भवितव्य उज्ज्वल बनवायचं असेल तर सावरकरांचं साहित्य वाचलं पाहिजे, सावरकरांचा आदर्श ठेवला पाहिजे. काय काय करायचं हे सावरकरांनी ठरवलंय, पण करायचंय आपल्याला. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. या एका ठिकाणी मी थांबतो आणि फक्त इतकंच म्हणतो की यज्ञी ज्यांनी देऊनी निजशिर घडिले मानवतेचे मंदिर, परी तयांच्या दहन भूमीवर नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती, कर माझे जुळती. धन्यवाद. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात आणि आजचा हा आमचा प्रयत्न असा आहे की आमच्याकडे जे वर्ग चालतात तर त्या वर्गामध्ये येणारे विद्यार्थी यांना सावरकर राष्ट्रीय स्मारक म्हणजे सावरकरांचं जर साहित्याबद्दल माहीत नसेल तर आपण जो संस्काराचा जो इथे एक हे करतोय प्रयत्न चालू आहे की जास्तीत जास्त सावरकर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ह्या तरुण पिढीकडनंच होणार आहे. अशी स्मारकाची अगदी ठाम हे आहे की असे जर मंडळी जर आपल्या स्मारकामध्ये निर्माण झाली तर त्याचा प्रचार, सावरकर साहित्याचा प्रचार आणि प्रसार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल ही एक आशा आम्हाला वाटते. आणि स्मारकाच्या वतीने त्यांना जे नवीन दादाराव सावरकर साहित्य जे निर्माण केलेलं आहे तर त्या साहित्य भेट म्हणून आपण देत आहोत आणि सावरकरांची एक प्रतिमा त्यांना त्या निमित्ताने देत आहोत.